नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल रँकअप MPSCवर. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वीचा इतिहास बघत आहोत आणि ही आपली स्टेट बोर्ड सिरीज आहे. तर या स्टेट बोर्ड सिरीजमध्ये आपण आधीच इयत्ता 6वी आणि 11वीचा इतिहास कंप्लीट केलेला आहे. जर तुम्ही ते लेक्चर्स बघितले नसतील तर आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट अवेलेबल आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. तर व्हिडिओला सुरू करण्याआधी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत निर्वसाहतीकरण ते एकत्रीकरण. आता आपण बघणार आहोत निर्वसाहतीकरण आणि संस्थानांचा प्रश्न. मित्रांनो, भारताच्या स्वातंत्र्याची कथा केवळ ब्रिटिश राजवटीच्या समाप्तीपुरती मर्यादित नाही. स्वातंत्र्यानंतर देशासमोर एक मोठे आव्हान उभे होते, ते म्हणजे संस्थानांचे भारतात एकत्रीकरण. सर्वप्रथम निर्वसाहतीकरण म्हणजे काय ते समजून घेऊया. जेव्हा एखादा वसाहतीवादी देश आणि वसाहतींवरील नियंत्रण सोडून स्थानिक लोकांच्या हाती सत्ता सुपूर्द करतो, त्या प्रक्रियेला निर्वसाहतीकरण असे म्हणतात. ही प्रक्रिया मुख्यतः 3 टप्प्यात पूर्ण होते. पहिला टप्पा म्हणजे वसाहतवादाला विरोध, दुसरा टप्पा म्हणजे स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष आणि तिसरा टप्पा म्हणजे त्या वसाहतींना प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळणे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, परंतु त्यावेळी देशात 600हून अधिक लहान मोठी संस्थाने अस्तित्वात होती. या संस्थानांना भारतात किंवा पाकिस्तानात सामील होण्याचा अथवा स्वतंत्र राहण्याचा पर्याय देण्यात आला होता. दरम्यान असहकार आंदोलन आणि इतर राष्ट्रीय चळवळींच्या प्रभावामुळे या संस्थानांतील जनतेमध्येही राजकीय जागृती निर्माण झाली होती. त्यामुळे संस्थानांच्या भविष्याचा प्रश्न अधिक महत्त्वाचा बनला. या गुंतागुंतीच्या परिस्थितीत भारताचे पहिले उपप्रधानमंत्री आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी अत्यंत कुशल नेतृत्व केले. त्यांनी संस्थानिकांना विश्वासात घेऊन सामीलनामा किंवा इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲसेशन तयार केला, ज्यामुळे संस्थानांचा भारतात विलिनीकरणाचा मार्ग सुकर झाला. परिणामी जुनागड, हैदराबाद आणि काश्मीर या काही अपवादात्मक संस्थानांचा अपवाद वगळता बहुतेक सर्व संस्थाने स्वेच्छेने भारतात विलीन झाली. आता पुढील भागात आपण हा महत्त्वाचा संस्थानांचा विलिनीकरणाचा सविस्तर माहिती घेणार आहोत. आता बघणार आहोत जुनागड संस्थानचे विलिनीकरण. तर स्वातंत्र्यानंतर भारतासमोर उभा राहिलेल्या संस्थानांच्या प्रश्नांमध्ये जुनागडचे प्रकरण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. गुजरातमधील सौराष्ट्र प्रदेशात वसलेले जुनागड हे एक प्रमुख संस्थान होते. भौगोलिकदृष्ट्या हे संस्थान भारताच्या हद्दीत होते आणि तेथील बहुसंख्य जनता भारतात सामील होण्याची इच्छा व्यक्त करत होती. मात्र एक वेगळीच परिस्थिती निर्माण झाली. जुनागडचा नवाब पाकिस्तानात सामील होण्याच्या बाजूने होता. त्याला हा निर्णय तेथील जनतेच्या इच्छेविरुद्ध होता, त्यामुळे संस्थानात असंतोष आणि आंदोलनाची लाट उसळली. जुनागडच्या जनतेने नवाबाच्या निर्णयाला तीव्र विरोध केला. वाढता जनआक्रोश आणि भारत सरकारकडून निर्माण झालेली राजकीय व लष्करी दबाव यामुळे परिस्थिती नवाबच्या नियंत्रणाबाहेर जाऊ लागली. अखेर परिस्थिती हाताळणे अशक्य झाल्याने नवाब पाकिस्तानात पळून गेला आणि त्यानंतर जुनागडच्या जनतेच्या इच्छेला प्राधान्य देत भारत सरकारने पुढील कारवाई केली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ठाम आणि कणखर नेतृत्वामुळे फेब्रुवारी 1948मध्ये जुनागड संस्थानचे अधिकृतपणे भारतात विलिनीकरण करण्यात आले. आता बघूया हैदराबाद मुक्तीसंग्राम, पार्श्वभूमी आणि संघटन. आता आपण भारताच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या संघर्षाकडे वळणार आहोत. हैदराबाद मुक्तीसंग्राम. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी हैदराबाद हे भारतातील सर्वात मोठे संस्थान होते. या विशाल संस्थानांमध्ये आजच्या तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकातील काही भागांचा समावेश होतो. त्यामुळे येथे तेलुगू, मराठी आणि कन्नड भाषिक मोठ्या संख्येने राहत होते. मात्र निजामच्या राजवटीच्या प्रजेच्या नागरी आणि राजकीय हक्कांवर अनेक बंधने होती. त्यामुळे जनतेमध्ये असंतोष वाढत गेला आणि आपल्या हक्कांसाठी लोक संघटित होऊ लागले. या संघर्षाला संघटित स्वरूप देण्यासाठी विविध भागांमध्ये स्वतंत्र प्रादेशिक परिषदा स्थापन करण्यात आल्या. तेलंगण भागात आंध्र परिषद, मराठवाड्यात महाराष्ट्र परिषद आणि कर्नाटक भागात कर्नाटक परिषद कार्यरत होत्या. या संस्थांनी जनतेच्या हक्कांसाठी आवाज उठवला आणि लोकांमध्ये जागृती निर्माण केली. या संपूर्ण मुक्तीलढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले. त्यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे हैदराबादमधील स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा मिळाली. याच काळात स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेस या संघटनेची स्थापना केली. या संघटनेने हैदराबादच्या भारतातील विलिनीकरणाच्या आंदोलनाला अधिक बळ दिले आणि संघर्षाला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले. अशा प्रकारे जनतेची संघटना, प्रादेशिक परिषदा आणि स्वामी रामानंद तीर्थ यांचे नेतृत्व यांमुळे हैदराबाद मुक्तीसंग्राम अधिक प्रभावी आणि व्यापक बनला. आता बघूया त्यातील निजामचा विरोध, रजाकार आणि पोलीस कारवाई.
हैदराबाद मुक्तीसंग्राम जसा जसा तीव्र होत गेला तसतसा निजाम आणि जनतेमधील संघर्षही अधिक तीव्र बनत गेला. हैदराबाद स्टेट काँग्रेसने संस्थान भारतात विलीन करण्याचा ठराव मंजूर केला होता, परंतु निजामाला आपली सत्ता आणि वर्चस्व गमावण्याची भीती वाटत होती. त्यामुळे त्याने या मागणीला ठाम विरोध केला. त्याचा कल भारतात सामील होण्याऐवजी स्वतंत्र राहण्याकडे किंवा पाकिस्तानशी जवळीक साधण्याकडे होता. दरम्यान लोकशाहीवादी चळवळीचा प्रभाव वाढत असल्याने पाहून निजामने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली. त्याचा विश्वासू सहकारी कासिम रजवी आणि निजामच्या पाठिंब्याने रजाकार नावाची संघटना स्थापन केली. ही संघटना केवळ राजकीय नव्हती तर अत्यंत हिंसक स्वरूपाची होती. रजाकारांनी सामान्य जनतेवर, स्वातंत्र्य सैनिकांवर आणि भारतात विलिनीकरणाची मागणी करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले. त्यामुळे संपूर्ण संस्थानात भीती आणि अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत होती. भारत सरकारने अनेक वेळा समोपचाराने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु निजामचे चर्चेने सर्व मार्ग बंद केले. अखेर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने लक्षात घेऊन भारत सरकारने सप्टेंबर 1948मध्ये हैदराबादविरुद्ध विशेष लष्करी आणि पोलीस कारवाई सुरू केली. या मोहिमेला ऑपरेशन पोलो हे सांकेतिक नाव देण्यात आले. ही कारवाई अतिशय वेगाने आणि प्रभावीपणे पार पाडली गेली. भारतीय सैन्याच्या दबावामुळे निजामचा टिकाव लागला नाही आणि अखेर 17 सप्टेंबर 1948 रोजी त्याने शरणागती पत्करली. याच दिवशी हैदराबाद संस्थानचे भारतात अधिकृत विलिनीकरण झाले आणि भारतीय एकात्मतेच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पूर्ण झाले. आता बघूयात हैदराबाद मुक्तीसंग्रामातील मराठवाड्याचे योगदान. हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या यशामागे मराठवाड्यातील जनतेचे आणि अनेक थोर नेत्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते. MPSC कंबाईन परीक्षेच्या दृष्टीने हा भाग विशेष महत्त्वाचा मानला जातो, कारण यातील नेते आणि हुतात्म्यांवर अनेकदा प्रश्न विचारले जातात. या मुक्तीलढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे, दिगंबरराव बिंदू, आक्रू वाघमारे, अनंतराव भालेराव, फुलचंद गांधी, माणिकचंद पहाडे आणि देवीसिंग चौहान यांसारख्या नेत्यांनी जनतेला संघटित करून संघर्षाला बळ दिले. या लढ्यात महिलांचे देखील योगदान तितकेच उल्लेखनीय होते. आशाताई वाघमारे आणि दगडाबाई शेळके यांसारख्या धाडसी महिलांनी सामाजिक बंधने झुगारून स्वातंत्र्याच्या लढ्यात सक्रिय भूमिका बजावली आणि त्यांच्या या सहभागामुळे चळवळीला व्यापक लोकसमर्थन मिळाले. मुक्तीसंग्रामाच्या या संघर्षमय प्रवासात अनेक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. वेदप्रकाश, श्यामलाल, गोविंद पानसरे, श्रीधर वर्तक, बहिर्जी शिंदे आणि जनार्दन मामा यांसारख्या हुतात्म्याने स्वातंत्र्य आणि लोकशाहीसाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या याच त्यागामुळे हैदराबाद संस्थान भारतात विलीन होण्याचा मार्ग अधिक मजबूत झाला आणि आजही ऐतिहासिक संघर्षाची आठवण जपण्यासाठी 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाड्यात मराठवाडा मुक्तीदिन म्हणून मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा केला जातो. आता बघूया काश्मीरची समस्या आणि विलिनीकरण. स्वातंत्र्यानंतर भारतासमोर उभ्या राहिलेल्या सर्वात गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील प्रश्नांपैकी एक म्हणजेच जम्मू काश्मीरचा प्रश्न होय. 1947मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर जम्मू काश्मीरचे शासक राजा हरी सिंग यांनी भारत किंवा पाकिस्तान यापैकी कोणत्याही देशात तात्काळ सामील न होता स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे काश्मीरचे भवितव्य काही काळ अनिश्चित राहिले. मात्र ही परिस्थिती फार काळ टिकली नाही. काश्मीरवर आपला प्रभाव प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानकडून सतत दबाव वाढवला जात होता. अखेर 22 ऑक्टोबर 1947 रोजी पाकिस्तानच्या सीमेलगतच्या सशस्त्र टोळ्यांनी आणि घुसखोरांनी काश्मीरवर आक्रमण केले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे काश्मीर गंभीर संकटात सापडले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राजा हरिसिंग यांनी भारत सरकारकडे तातडीने लष्करी मदतीची मागणी केली. भारताने मदतीसाठी तयारी दर्शवली, मात्र त्यासाठी काश्मीरचे भारतात अधिकृत विलिनीकरण आवश्यक होते. त्यामुळे 27 ऑक्टोबर 1947 रोजी राजा हरिसिंग यांनी सामीलनाम्यावर स्वाक्षरी केली आणि जम्मू काश्मीर अधिकृतपणे भारताचा भाग बनला. यानंतर भारतीय सैन्याने तात्काळ कारवाई करत घुसखोरांना मागे हटवण्यास सुरुवात केली. अनेक भाग पुन्हा भारताच्या नियंत्रणाखाली आले, परंतु काश्मीरचा काही भाग पाकिस्तानाच्या ताब्यात गेला. हा भाग आज पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जातो, ज्यालाच आपण POK म्हणून देखील संबोधतो. आणि या वादाचे कायमस्वरूपी समाधान शोधण्यासाठी भारताने जानेवारी 1948मध्ये हा प्रश्न संयुक्त राष्ट्रासमोर मांडला. त्यामुळे काश्मीरचा प्रश्न केवळ भारत पाकिस्तान यांच्यातील न राहता आंतरराष्ट्रीय पातळीवरील चर्चेचा विषय बनला. पुढे जम्मू काश्मीरच्या घटना सभेने
भारताशी झालेल्या विलिनीकरणाला मान्यता दिली. तसेच भारतीय राज्यघटनेतील कलम 370 अंतर्गत जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला होता. मात्र पुढील काळात या कलमाला बदल करण्यात आले आणि विशेष दर्जा रद्द करण्यात आला. आता बघूया दादरा व नगर हवेली मुक्तीलढा 1954. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही काही प्रदेशांवर परकीय सत्तेचे वर्चस्व कायम होते. त्यापैकीच एक महत्त्वाचा प्रदेश म्हणजेच दादरा आणि नगर हवेली. गुजरातच्या समुद्र किनाऱ्याजवळ आणि दमणगंगा नदीच्या उत्तरेला वसलेल्या या भागांवर पोर्तुगीजांचे नियंत्रण होते. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला तरीही पोर्तुगीजांनी हा प्रदेश आपल्या भारताकडे सोपवण्यास नकार दिला. यामुळे स्थानिक जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आणि मुक्तीसाठी संघर्षाची ठिणगी पडली. या लढ्यात युनायटेड फ्रंट ऑफ गोवन्स आणि आझाद गोमंतक दल या संघटनांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सन 1954 आझाद गोमंतक दलाचे फ्रान्सिस मस्कारेन्सिस आणि विमल सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली चळवळीला अधिक वेग प्राप्त झाला. जनतेने संघटितपणे पोर्तुगीज सत्तेविरुद्ध लढा उभारला. या संघर्षादरम्यान युनायटेड फ्रंट ऑफ गोवन्सने दादरा भागात नियंत्रण मिळवले, तर राष्ट्रवादी मुक्ती सेनेने नरोली, पिंपरिया आणि सिल्वासा या महत्त्वाच्या भागांवर ताबा मिळवला. स्वातंत्र्य सैनिकांच्या वाढत्या दबावामुळे आणि जनतेच्या तीव्र विरोधामुळे पोर्तुगीज प्रशासक कमकुवत होऊ लागले आणि अखेर पोर्तुगीज कॅप्टन फिडाल्गो याने शरणागती पत्कारली आणि यानंतर भारत सरकारने KG बदलानी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आणि अखेर 2 ऑगस्ट 1954 रोजी दादरा व नगर हवेली हा प्रदेश कायदेशीररित्या भारताकडे हस्तांतरित करण्यात आला. या मुक्तीलढ्यात विश्वनाथ लवंदे, राजाभाऊ वाकणकर, प्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके, नानासाहेब काजरेकर, निळूभाऊ लिमये आणि वसंत झांजले यांसारखे अनेक राष्ट्रभक्तांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. पुढे 1961 दादरा आणि नगर हवेलीला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा प्रदान करण्यात आला. अशा प्रकारे जनतेच्या एकजुटीने आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या अथक संघर्षांमुळे दादरा व नगर हवेलीची पोर्तुगीज सत्तेतून मुक्तता होऊन भारताचा अविभाज्य भाग बनला. आता बघूया गोवा मुक्तीलढा स्वातंत्र्यपूर्व आणि सुरुवातीचा टप्पा. तर दादरा आणि नगर हवेलीप्रमाणेच गोव्यातही पोर्तुगीजांची सत्ता कायम होती. मात्र गोव्याच्या स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष अनेक दशकांपूर्वीच सुरू झाला होता. या मुक्तीलढ्याला संघटित स्वरूप देण्यासाठी 1928 मुंबई येथे गोवा काँग्रेस कमिटीची स्थापना करण्यात आली होती आणि या संघटनेचे प्रमुख होते डॉक्टर TB कुन्हा. गोवा मुक्तीलढ्यातील त्यांच्या अमूल्य योगदानामुळे त्यांना गोवा मुक्तीलढ्याचे जनक म्हणून ओळखले जाते. पुढे 1929 ही कमिटी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अधिकृत शाखा बनली आणि गोव्याच्या स्वातंत्र्य चळवळीला राष्ट्रीय पातळीवर पाठबळ मिळाले. सन 1939 छोडो गोवा चळवळीची सुरुवात झाली आणि या आंदोलनादरम्यान संपूर्ण गोव्यात छोडो गोवाची पत्रके लावण्यात आली. तसेच संयुक्त राष्ट्र आघाडीचे अध्यक्ष फ्रान्सिस मस्कार्नेस यांनी भारतीय राष्ट्रध्वज फडकावून पोर्तुगीज सत्तेला खुले आवाहन दिले. यानंतर 1946 प्रसिद्ध समाजवादी नेते डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात सविनय कायदेभंग आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनाला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र पोर्तुगीज सरकारने कठोर भूमिका घेत डॉक्टर लोहिया यांना अटक करून गोव्यातून हद्दपार केले. मडगाव येथे झालेल्या सत्याग्रहात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी सहभाग घेतला. या आंदोलनामुळे डॉक्टर TB कुन्हा, पुरुषोत्तम कोडकर, डॉक्टर राम हेगडे, डॉक्टर PP शिरोडकर आणि गोपाळ मयेकर यांना अटक करण्यात आली. स्वातंत्र्य लढ्यातील सक्रिय भूमिकेमुळे डॉक्टर TB कुन्हा यांनी तब्बल 8 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आणि त्यांना पोर्तुगालमधील तुरुंगात ठेवण्यात आले. तथापि त्यांच्या संघर्षाची ज्योती विझली नाही. भारतात परतल्यानंतर त्यांनी आझाद गोवा आणि स्वतंत्र गोवा ही वृत्तपत्रे सुरू करून गोवा मुक्तीची चळवळीला नवी ऊर्जा दिली. अशा प्रकारे गोवा मुक्तीलढ्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात अनेक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि सत्याग्रहींनी केलेल्या त्यागामुळे पुढील मुक्तसंग्रामाची भक्कम पायाभरणी झाली. आता बघूयात गोवा मुक्तीलढ्यात महाराष्ट्राचे योगदान व सशस्त्र चळवळ. गोवा मुक्तीलढ्यात महाराष्ट्राचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी मानले जाते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर गोव्याच्या स्वातंत्र्याचा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेनेही आपला मानला आणि या लढ्यात व्यापक लोकसमर्थन मिळू लागले. या उद्देशाने 1954 पुणे येथे गोवा विमोचन सहाय्यक समितीची स्थापना करण्यात आली. गोवा मुक्तीच्या आंदोलनाला दिशा देणे आणि जनतेमध्ये जागृती निर्माण करणे हे समितीचे प्रमुख उद्दिष्ट होते. या समितीचे नेतृत्व महाराष्ट्रातील नामवंत नेते केशवराव जेदे, नाग गोरे आणि जयंतराव टिळक यांनी
यांनी स्वीकारले. यांच्या प्रयत्नांमुळे गोवा मुक्तीचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला. याच काळात नानासाहेब गोरे आणि सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली अनेक सत्याग्रही गोव्यात दाखल झाले. त्यांनी मोठ्या धाडसाने पणजीच्या किल्ल्यावर भारताचा तिरंगा फडकवून पोर्तुगीज सत्तेला थेट आव्हान दिले. गोवा मुक्तीलढ्याला केवळ रस्त्यावरच आंदोलनांचेच नव्हे तर वैचारिक पाठबळही मिळाले. प्रख्यात साहित्यिक आणि पत्रकार आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी आपल्या मराठा दैनिकातून गोवा मुक्तीच्या चळवळीला प्रभावी समर्थन दिले आणि जनमत जागृत केले. या संघर्षात पंडित महादेवशास्त्री जोशी, शिरूभाऊ लिमये, पीटर अल्वारेस आणि सुधा जोशी यांसारख्या अनेक कार्यकर्त्यांनीही मोलाचे योगदान दिले. मात्र गोवा मुक्तीलढ्याच्या इतिहासात मोहन रानडे यांचे नाव विशेष महत्त्वाने घेतले जाते आणि त्यांनी आझाद गोमंतक दलाच्या सहकार्याने पोर्तुगीजांविरुद्ध सशस्त्र हालचाली सुरू केल्या. त्यांच्या धाडसी कारवायांमुळे पोर्तुगीज प्रशासन हादरून गेले. एका पोलीस स्टेशनवरील हल्ल्यादरम्यान मोहन रानडे जखमी झाले आणि त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर पोर्तुगीज सरकारने त्यांना दीर्घकाळ तुरुंगात ठेवले. अखेर 1972 पर्यंत त्यांना कारावास भोगला. अशा प्रकारे महाराष्ट्रातील नेते, पत्रकार, सत्याग्रही आणि क्रांतिकारक यांच्या योगदानामुळे गोवा मुक्तीलढा अधिक व्यापक, प्रभावी आणि संघर्ष बनला. आता बघूया ऑपरेशन विजय आणि गोव्याची मुक्ती. गोवा मुक्तीसाठी अनेक वर्षे शांततापूर्ण आंदोलने, सत्याग्रह आणि जनजागृतीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र पोर्तुगीज सरकार आपल्या हट्टी भूमिकेवर ठाम राहिले आणि गोव्यातील जनतेवरील अत्याचारही वाढत गेले. या पार्श्वभूमीवर भारतातील जनमत अधिक तीव्र होऊ लागले. गोव्याच्या मुक्तीसाठी निर्णायक पाऊल उचलण्याची मागणी सर्व स्तरातून होऊ लागली. अखेर जनभावना आणि पोर्तुगीजांचा वाढता जुलूम लक्षात घेऊन तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लष्करी कारवाईचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. भारतीय सैन्याने गोव्याच्या मुक्तीसाठी विशेष मोहीम आखली. या मोहिमेला ऑपरेशन विजय हे सांकेतिक नाव देण्यात आले. डिसेंबर 1961 मध्ये भारतीय सैन्याने गोव्याच्या दिशेने कूच केली आणि मुक्तीची कारवाई सुरू केली. या मोहिमेदरम्यान स्थानिक जनतेने भारतीय सैन्याला अमूल्य सहकार्य केले. पोर्तुगीजांनी विविध ठिकाणी पेरलेल्या भूसुरुंगांच्या माहिती स्थानिक नागरिकांनी सैन्याला दिली. त्यामुळे भारतीय सैन्याची मोहीम अधिक वेगवान आणि प्रभावी ठरली. भारतीय सैन्याच्या शौर्यापुढे आणि जनतेच्या पाठिंब्यापुढे पोर्तुगीज सैन्याचा टिकाव लागला नाही. अवघ्या 48 तासांच्या आत पोर्तुगीज सैन्याने शरणागती पत्करली आणि अखेर 19 डिसेंबर 1961 हा दिवस इतिहासातील सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला आणि याच दिवशी गोवा अधिकृतपणे भारतीय संघराज्यात सामील झाला. यासोबतच गोव्यावरील तब्बल 450 वर्षांची पोर्तुगीज सत्ता आणि पारतंत्र्याचा काळ समाप्त झाला. गोव्याची मुक्ती ही केवळ एका प्रादेशिक मुक्ती नव्हती तर भारतीय राष्ट्राच्या एकात्मतेचा, सार्वभौमत्वाचा आणि स्वातंत्र्याचा मूल्याचा एक महान विजय होता. आता बघूया पुदुचेरीचे विलिनीकरण आणि भारताचे भौगोलिक एकीकरण. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही काही प्रदेशांवर युरोपीय सत्तांचे नियंत्रण कायम होते. त्यापैकी पुदुचेरी, कारिकल, माहे, यामन आणि पश्चिम बंगालमधील चंद्रनगर हे प्रदेश फ्रेंचांच्या ताब्यात होते. भारत सरकारने या प्रदेशांच्या विलिनीकरणासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र फ्रान्स सरकार हा भाग सहजासहजी सोडण्यास तयार नव्हते. दरम्यान पुदुचेरीमध्ये कामगार नेते व्ही. सुब्बय्या यांच्या नेतृत्वाखाली लोकसंघटनेला वेग आला. जनतेने भारतात विलिनीकरणाची जोरदार मागणी सुरू केली आणि चळवळ अधिक व्यापक बनली. भारतीय जनतेची भावना आणि भारत सरकारचा वाढता दबाव लक्षात घेऊन जून 1948 मध्ये भारत आणि फ्रान्स यांच्यात एक महत्त्वपूर्ण करार झाला. या करारानुसार सार्वमत किंवा परस्पर वाटाघाटीच्या माध्यमातून विलिनीकरणाचा निर्णय घेण्याचे ठरले. या प्रक्रियेतील पहिले यश चंद्रनगरमध्ये मिळाले. सन 1949 ते 50 मध्ये घेण्यात आलेल्या सार्वमतांमध्ये स्थानिक जनतेने भारतात सामील होण्याचा स्पष्ट कौल दिला आणि चंद्रनगर भारतात विलीन झाले. त्यानंतर पुदुचेरी, कारिकल, माहे, यामन इथेही विलिनीकरणाची प्रक्रिया पुढे सरकली आणि 13 ऑक्टोबर 1954 रोजी विलिनीकरणाचा निर्णय निश्चित करण्यात आला आणि स्थानिक विधिमंडळे आणि नगरपालिकांनी भारताच्या बाजूने मतदान केले. अखेर 1 नोव्हेंबर 1954 रोजी भारतातला सर्व फ्रेंच वसाहतींचा प्रत्यक्ष ताबा झाला आणि या प्रदेशाचे भारताशी एकत्रीकरण पूर्ण झाले. पुढे 1962 मध्ये फ्रान्सच्या संसदेने या कराराला अधिकृत मान्यता दिली.
आणि 1963मध्ये पुदुचेरीला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा प्राप्त झाला. अशा प्रकारे संस्थानांचे विलिनीकरण, गोवा मुक्ती, दादरा नगर हवेलीची मुक्तता आणि पुदुचेरीचे एकत्रीकरण या सर्व घटनांमुळे भारताच्या भौगोलिक एकात्मतेची प्रक्रिया पूर्णत्वास गेली आणि या महान कार्यामध्ये तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टीचे आणि भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अद्वितीय मुत्सद्देगिरीची योगदान अमूल्य ठरते. भारताच्या एकत्रीकरणाची ही कथा केवळ भूभाग जोडण्याची नव्हती, तर विविध भाषा, संस्कृती आणि प्रदेशांना एका राष्ट्राच्या सुसूत्रतात बांधण्याची प्रेरणादायी गाथा होती. तर हा होता आपला आजचं लेक्चर. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.